हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा पण आज माझ्यासोबत एक मोठी घटना घडता राहील. कारण मी पहिल्यांदाच कुकरमध्ये 2 डबे लावले होते की मी पहिल्यांदा कधीच कुकरमध्ये डबे लावले नव्हते. नंतर इथे मी मस्त असे 2 टमॅटो कापून घेतले. त्यानंतर भाजीला फोडणी दिली. सिंपल साधी भाजी केली होती. जिरे मोहरीचा तडका दिला. थोडासा हिंग, कढीपत्ता, लाल पूर्ण पिकलेलं टोमॅटो मी टाकलं होतं. त्यानंतर टोमॅटो मॅश होण्यासाठी थोडंसं मीठ ॲड केलं. पूर्ण असं टोमॅटो मॅश झाल्यानंतर मी मसाले ॲड केले, जसं की हळद, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला. पुन्हा 1-2 मिनटं मी हे परतून घेतलं. मी गॅसवर न करता शेगडीवरती करते, कारण की गॅस बचत होतं, त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं. त्यानंतर मस्त अशा वालाच्या शेंगा मी स्वच्छ अशा नीट करून घेतल्या होत्या, तेच मी यात ॲड केलं. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलं. 3 ते 4 मिनिट चांगलं परतून घेतलं. परतल्यानंतर त्याच्यावरती मी झाकण ठेवलं, ते चांगलं वाफवून घ्यावं म्हणून. त्यानंतर बघितलं तर कुकर पूर्ण थंड झालं होतं. मला खूप भीती वाटत होती की भात वगैरे नीट शिजलं आहे का बाहेर निघलं आहे, पण पूर्ण असं नीट झालं होतं. आणि हा कुकर उघडल्याच्यानंतर मला एवढा आनंद झाला की जमलं मला. पण हे गरम होते म्हणून मग मी पक्कडच्या साहाय्याने डबे काढून घेतले आणि मस्त असं भात पण शिजला होता. त्यानंतर एका पुढच्या रेसिपीकडे, म्हणजेच डाळीला फोडणी देऊन घेतली. एकदम साधी सिंपल अशी डाळीला फोडणी देऊन घेतली होती. त्यानंतर एक काम राहिलं होतं, ते म्हणजेच कोथिंबीर. म्हणजे कोथिंबीरीचे जे काड्या असतात ना, तर तेच मी भाजीत वरून टाकणार होते. बऱ्याच वेळा आपण काय करतो, फक्त कोथिंबीरीचे वरचे पालं घेतो, जे की देठ फेकून देतो. तेच मी देठ इथे बारीक चिरून घेतली. तेच देठ मी डाळीत पण टाकते, पण शक्यतो मी भाजीत हे टाकणार होते. वरून डाळीत पण मी कोथिंबीर टाकली. इथे माझी डाळ ही पूर्णपणे शिजलेली आहे. त्यानंतर भाजीही व्यवस्थित झाली होती, म्हणजे शिजली होती. तर त्यानंतर ते जे देठ होते ते मी यात ॲड केले आणि म्हणजे डाळ भात भाजी 3 डाळ भात भाजी मग पूर्ण निम्माच्या पुढे स्वयंपाक झाला होता. आणि बाजरीची भाकर जेवढी गरम असेल तेवढीच ती जास्त चव देते. त्यानंतर इथे मी मस्त अशा बाजरीच्या भाकरीही 2 करून घेतल्या. तुम्हाला तर माहितीच आहे, आम्ही घरात 2घंच जण असतो. त्यानंतर मस्त अशी भाजी, भाकरी आणि डाळ भात पूर्ण असा स्वयंपाक थोडासा हेवी आहे, बट एखाद्या दिवशी चालतो असा. मस्त अशी खरपूस अशी भाकर भाजून घेतली. तीच मस्त अशी भाकर माझी झालेली आहे इथे. आणि असं वाटलं की सगळं काम झालं, पण असं कधीच होत नाही. किचन ओटाही पुसून घेतला, असं गॅस पण पुसून घेतला, असं वाटलं की सगळं काम झालं, पण असं कधीच होत नाही. कारण भांडी लावायची होती, काम वाढलेलं करावं तर लागणारच होतं. मग सगळी भांडी लावून घेतली एक करून. मला एवढा कंटाळा येतो ना भांडी लावायचं, पण काय करणार, दुसरं कोणी तर घरात नाही आहे, ते तर मलाच करायचं होतं. त्याच्यामुळे मी सगळी भांडी लावून घेतली. 2-3 म्हणजे बरेचसे भांडी पडली होती, जे की स्वयंपाक, चहा वगैरे केलेली. नंतर ते भांडीही मी घासून घेतली पूर्ण. त्यानंतर कसं की आपली कामं आपल्यालाच करावे लागतात. मस्त असं सगळं आवरून घेतलं आणि नवऱ्याची वाट बघत बसले. आणि हो, माझा व्हिडिओ कोण पाहते हे मला नक्की कमेंट करून सांगा, आणि कुठून पाहते हे मला कमेंट करून सांगा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. तर माझ्या व्हिडिओला कोणीच सध्या लाईक करत नाही असं वाटतं. प्लीज एक लाईक नक्की करा व्हिडिओला. त्यानंतर इथेच एंड करते. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.